आज अनेक प्रायोगिक व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर आहेत, लोक बघायला जात आहेत. काही नाटकांना खूप जास्त जात आहेत, काही नाटकांना हळूहळू ऑडियन्स बिल्ड होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि काही नाटकं ॲज युजल एक्सपेरिमेंटल राहिलेली आहेत अजूनही, विषय अमेझिंग असून. पण प्रेक्षकांनी नाटक का बघावं आणि कलाकारांनी नाटक का करावं? वा, हे बघ, प्रेक्षकांनी नाटक का बघावं तर त्याचं सिम्पल मला म्हणजे त्याची 2 कारणं वाटतात मला, की एकतर आपल्याला नाटकाची परंपरा आहे. हा एक मी खूप त्याचं ढोबळ उत्तर पहिलं हे देतोय, की नाटकाची परंपरा आहे. तर ती लाईव्ह बघणं स्टेजवरती हे इतकं कमाल अनुभव असतो. तर तो तुम्हाला नाटकात एक तर बघायला मिळेल, नंबर 1. आणि दुसरा, प्रेक्षकांनी नाटक अशासाठी बघणं अपेक्षित आहे, की चित्रपट किंवा या गोष्टी आपण जाऊन मोठ्या पडद्यावर पाहतो, त्याची गाणी ऐकत असतो, आपण काय काय करत असतो. तो चित्रपट रिलीज व्हायच्या आधीही आपल्याबरोबर राहतो, रिलीज झाल्यानंतरही आपल्याबरोबर राहतो. नाटक आपल्याबरोबर आधी नसतं आणि नंतरही नसतं. म्हणजे इतर कुठल्या माध्यमांमध्ये किंवा स्वरूपामध्ये आपण ते डायरेक्ट बघू शकतो. जेव्हा त्याची सीडी बनायची ना पूर्वी, त्याची सीडी बनली किंवा कुठे झालं तर, आणि ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जशी जुनी नाटकं आता येतात, म्हणजे शांतेचं गाठं चालू आहे फॉर इन्स्टन्स, की खूप लहान असताना मी ते पाहिलं होतं, ते मला एवढं आठवत नाही. आता जर मला शांतेचं गाठं बघायचं असेल तर मला त्या सीडीवरच बघायला लागतं. आणि मला ती पाहताना मजा येते, पण मला लक्षात येतं की मी काय मिस केलंय. जर ते तुम्हाला ते असं, मी नाही, शोले मी आजही पाहू शकतो, मुगले आझम मी आजही पाहू शकतो. जर तुम्ही जाऊन नाटक बघितलं नाहीत तर ते नाटक संपणार आहे. तर ते तुम्हाला त्याच वेळेला बघायला पाहिजे. आणि पुन्हा एक रंगमंचीय आविष्कार की जिथे तुम्हाला रिअल लोकेशन्स नाही आहेत, कॅमेरा तुमच्या जवळ म्हणजे ॲक्टरच्या जवळ घेऊन जात नाही तुम्हाला, काही नाही, पण एकाच वेळेला त्या स्टेजचं चंद्र होतो, त्याच स्टेजचा वाळवंट होतं, त्याच स्टेजचं काय हिमालय होतं. ते हे सगळं तुम्हाला फक्त थिएटरमध्ये बघायला मिळणार, हे तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळणार नाही. त्यामुळे ते बघावं. आणि कलाकारांनी नाटक का करावं ना, तर रियाज म्हणून करावं असं मला काय वाटतं. म्हणजे तुम्ही लेखक असाल, दिग्दर्शक असाल, ॲक्टर असाल, तो जो रियाज असतो की त्या शोसाठी आधी तुम्ही 1.5 महिना तालीम करता, ही तुम्हाला बाकी कुठल्याही माध्यमामध्ये मिळत नाही करायला. की हे वाक्य मी असं पण घेऊन पाहतो किंवा हे वाक्य मी असं पण घेऊन पाहते, ही मुवमेंट मी अशी करून पाहते, बॉडी लँग्वेज अशी करून पाहते. तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरवरती काम करायला जितका नाटकात वाव असतो तितका इतर तुम्हाला तिथे वेळ मिळत नाही. भले तुम्ही केलं, प्रयोगानुसार तुमचा रोल बदलत जातो, तुमचं काम बदलत जातं, रिस्पॉन्सनुसार तुमचं काम बदलत जातं, तुमची थिंकिंग प्रोसेस सतत ऑन असते. हे फक्त नाटक देतं. चित्रपटाचा किंवा मालिकेचा एखादा सीन झाला की विषय संपलेला असतो, पुढच्या सीनचा विचार करायला असतो. नाटक तसं नाही की आज म्हणजे तिची हुरहुर लागते ना कलाकारांना, की एखादा पंच असेल, तो का नाही आला यार, 4 प्रयोग नाही आला, का नाही, काय चुकतंय, तो विचार करत राहतो. तर हा तुमच्या मेंदूला असलेला रियाज आहे ॲक्टरसाठी. आणि पुन्हा तुम्ही म्हणजे याची देही याची डोळा तुम्हाला रिस्पॉन्स कळतो ना, की हे माझं काम लोकांना आवडत आहे का नाही आवडत आहे. तर त्याला एक्सटर्नल फॅक्टर पण आहे आणि एक इनर फॅक्टर पण आहे, की तुमचा रियाज होण्यासाठी. आणि ऐवज ज्याला आपण म्हणतो, की जो नाटकामध्ये आहे तो बाकी नाही आहे. कारण नाटकही प्रेक्षकाभिमुख आहे, चित्रपटही आहे, पण चित्रपट जास्त आहे, नाटक तरी पण थोडंसं कमी आहे. तर तुम्हाला एक मार्केटचा विचार न करता एक कलाकार म्हणून, म्हणजे लेखक, दिग्दर्शक, ॲक्टर, कलाकार म्हणून बिनधोकपणे नाटक ते काम करता येतं, तो रोल करता येतो जो सिनेमात नाही करता येत.